राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो. मी जे म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. जिओ, आयडिया, वोडाफोन यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सोयीनुसार 28 दिवसाचा महिना केला आणि आपल्याला 28 दिवसाचंच रिचार्ज मारा लागते. त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जशा महिन्याचे दिवस कमी केले, तसेच काही बिस्किट कंपन्यांनी पण 5 रुपयाचा पहिले पार्लेजीचा पुडा भेटायचा, त्याच्यात 17 बिस्किटं भेटायचे. आता 5 रुपयात बिस्किटचा पुडा भेटतो, पण त्याच्यात 7च बिस्किटं भेटतात. त्यांनी काय केलं? क्वांटिटी कमी केली. तसंच माझ्या शेतकऱ्यावर का अन्याय होतो मग? बालाजी वेफर्स, हल्दीराम वेफर्स पहिले 5 रुपयात 40 ग्राम द्यायचे, आता 20 ते 24 ग्रामवर आले. त्यांनी पण क्वांटिटी कमी केली. मग माझ्या शेतकऱ्यावर अन्याय का? माझ्या शेतकऱ्याचा शेतमाल तुम्ही हमी भावाने देता ना, तर मग तुम्ही शेतकऱ्याचं 80 किलोचंच 1 क्विंटल पकडावं आणि त्याला हमी भावानुसार भाव द्यावा. मग शेतकऱ्याचे बी क्विंटलाचं वजन कमी झालं पाहिजे आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव भेटला पाहिजे. पट्टे का तुम्हाला? प्रत्येक शेतकरी संघटनेनं हा मुद्दा उचललाच पाहिजे. तुम्ही द्या ना, सोयाबीनला भाव देता, तुम्ही काय देता? तुटपुंजा भाव देता. आमच्यावर निर्रा अन्याय करता तुम्ही. तुम्ही आता आमची बी शेतमालाची आमची बी 1 क्विंटलची मर्यादा कमी करण्यात यावी. आमचं पण 80 किलोचं 1 क्विंटल धरण्यात यावं. आम्ही काय 50-60 नाही म्हणत. 80 किलोचंच 1 क्विंटलचं पोतं धरण्यात यावं आणि आम्हाला हमी भावानुसार आमच्या शेतमालाला भाव देण्यात यावा, योग्य भाव देण्यात यावा. हीच नम्र विनंती. मुख्यमंत्री साहेब, आमच्या पण शेतकऱ्याचा 1 क्विंटलचं वजन 80 किलो झालं पाहिजे, ही माझी मागणी आहे. जशी तुम्ही दुसऱ्याचे आपापल्या सोयीनुसार कंपन्याची जशी तुम्ही क्वांटिटी कमी केली, तशीच आमच्या बी शेतमालाची 80 किलोचं 1 क्विंटलचं पोतं धरण्यात यावं आणि त्याला योग्य ते भाव धरण्यात यावा. जसं तुम्ही सोयाबीन आमचं 3 आणि 4 हजार रुपये घ्याले ना, मग तुम्ही 50 किलोचं एक पोतं धरायला पाहिजेत होतं. 1 क्विंटलचं 50 किलोले 5,000 भाव द्यायला पाहिजे होता तुम्ही. काय उरा लागलं शेतीत? काहीतरी शेतकऱ्याचा विचार करा आणि शेतकऱ्याचा मालाला योग्य भाव आणि त्याची बी क्विंटलाची मर्यादा कमीच झाली पाहिजे. पटलं तर पुढे शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.